नमस्कार मित्र हो. आरक्षण हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये हा शब्द महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूपदा ऐकायला मिळतो आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण या पार्श्वभूमीवरती अनेक वैचारिक चर्चा महाराष्ट्रामध्ये झडताना दिसून येतात आणि त्या चर्चेपैकी एक चर्चा म्हणजे खरंच मराठा समाज हा अचानकच मागासला आहे का किंवा मागास झाला आहे का. आणि या पार्श्वभूमीवरती विशेष लय भन्नाट या चॅनलवरती मी विषय घेऊन आलेले आहे. मराठा समाज अचानकच मागास झाला आहे का. हे पाहण्यापूर्वी आपण सर्वात अगोदर बघूया आरक्षण म्हणजे नेमकं काय. पुढारलेल्या वर्गासोबत लक्षात घ्या की जो काही पुढारलेला वर्ग आहे त्या पुढारलेल्या वर्गासोबत जो काही पिढ्यानपिढ्या वंचित मागासलेला घटक आहे, दुर्बल घटक आहे, त्या घटकाला आणून ठेवण्यासाठीच्या दिलेल्या विशेष संधी म्हणजे आरक्षण होय. सामाजिक समता हा आरक्षणामागचा प्राधान्याने असणारा जो काही हेतू आहे हा हेतू आपल्याला सांगता येईल. आरक्षण जे आहे हे आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर SC जो आहे म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, त्यानंतर म्हणजे अनुसूचित जमाती यांना प्रदान केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे दिसतं की OBC ला देखील आरक्षण प्रदान केलेलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जो वर्ग आहे त्या OBC घटकाला आरक्षण हे प्रदान केलेलं आहे. अलीकडे मराठा आरक्षणाची जी मागणी पुढे येते त्यातनं OBC समुदायामध्ये मराठ्यांना समावेश करून घ्यावा, प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी पुढे येते आहे. पण OBC समुदायामध्ये प्रवर्गामध्ये जर जायचं असेल तर त्यांचं सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक मागासले पण हे असणं गरजेचं आहे. त्याशिवाय जे आहे त्यांना आरक्षणामध्ये म्हणजे OBC प्रवर्गामध्ये समाविष्ट करता येणार नाही. मग हे सामाजिक मागासले पण कसं आणि कुणी जे आहे ठरवावं या संदर्भामध्ये जेव्हा राज्यघटनेच्या घटना समितीसमोर जेव्हा हा विषय आला तेव्हा 30 नोव्हेंबर 1948 साली जे आहे बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं किंवा याच्यावर चर्चा झालेली होती की हे जे मागासलेपण आहे हे मागासलेपण ते सरकार ठरवणार आहे, जे सरकार म्हणजे जेव्हा जे सरकार असेल ते. आणि पुढे असंही त्या संदर्भात चर्चा झालेली होती की हे मागासलेपण ठरवण्यासाठी एक समिती जी आहे ही समिती गठीत केल्या जाईल. आता ही गठीत केली कोण करणार आहे तर सरकार ही समिती गठीत करणार आहे. त्या काळातली सरकार. मराठा समुदायाला जर OBC मध्ये जायचं असेल तर त्यांचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण हे सिद्ध होणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता सामाजिक मागासलेपण म्हणजे नेमकं काय, शैक्षणिक मागासले म्हणजे नेमकं काय आणि याशिवाय आर्थिक मागासलेपण म्हणजे काय याकडे आपण थोडक्यात वळूया. सामाजिक मागासलेपण जेव्हा आपण बघतो तर भारतामध्ये खूप सारे समुदाय आहे आणि विविध समाज जे आहे त्यांचे अनेक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे एक निश्चित चौकट की विशिष्ट एक समुदाय हा मागासलेला आहे यासाठीची एक निश्चित चौकट ही ठरवता येणं अशक्य आहे. याशिवाय लक्षात घ्या की मागासलेपण हे संख्यात्मक नाही, ते गुणात्मक आहे. पुन्हा व्यक्ती परत्वे काय आहे हे भिन्न दिसून येतं. समाज परत्वे पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला यामध्ये भिन्नता दिसून येते. तर सामाजिक मागासलेपण जे आहे याची पडताळणी करण्यासाठी त्या समाजाची जी काही दैनंदिन जीवन पद्धती असेल, रूढी असेल, प्रथा परंपरा असेल, त्या समाजाचं जे काही गणगोत असेल त्याचाही अभ्यास इथे होत असतो. याशिवाय जी आहे स्त्रियांची स्थिती त्या समाजामध्ये कशी आहे, त्यांचं दुय्यमत्व जे आहे हे आहे का, किंवा आधुनिक जे काही एक मानक जे प्रस्थापित झालेले आहे आधुनिक जीवनशैलीचे ते त्या समाजामध्ये आहे का, त्यापेक्षा भिन्न जे पारंपरिक मूल्य आहेत त्याच मूल्यांमध्ये तो समाज चालतो आहे का, या अशा स्वरूपाची जी काही एकूण अभ्यास जो आहे हा होताना आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बलता हा जो शब्द आहे किंवा आर्थिक मागासलेपण म्हणजे आर्थिक मागास कुणास म्हणावं, ज्या व्यक्तीचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागास आहे. आणि पुन्हा त्या व्यक्तीकडे 5 एकरपेक्षाही जमीन कमी असेल तर ती व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या मागास असणार आहे. हे एक निश्चित झालेलं आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागास जे आहे
की शिक्षणामध्ये प्रमाण अत्यल्प आहे, म्हणजे HSC पर्यंत असेल, SSC पर्यंत म्हणजे 10वी 12वीपर्यंतचं जे शिक्षण आहे तिथपर्यंत पण समाजातील खूप सारे वर्ग जो आहे, लोक आहे, समूह आहे, हा पोहोचू शकलेला नाही. त्या आधारे जे देखील शैक्षणिक जे मागासलेपण आहे त्याचा अभ्यास होऊ शकतो किंवा उच्च शिक्षित त्यांचं प्रमाणही समाजामध्ये कमी आहे असा अभ्यास इथे होऊ शकतो. आता मराठा समुदायाचा जेव्हा समाजाचा अभ्यास करताना अनेक कमिशन जे आहे ते स्थापित झालेले होते आणि त्या कमिशनने मराठा समाज हा मागासलेला नाही असे अहवाल दिलेले होते आणि म्हणूनच एकूणच मराठा समाज हा मागासलेला नाही आहे अशा स्वरूपाची एक चर्चा आणि मग यांना आरक्षण कशाला हवं अशा स्वरूपाची चर्चा महाराष्ट्रामध्ये आपल्याला होताना दिसते आहे. आता आपण काही ठळक मुद्द्यांभोवती चर्चा करूया ज्यातून आपल्याला असं दिसून येईल की मराठा समाज हा अचानकच मागास झालेला आहे का, ही यावर चर्चा का होताना दिसून येते. सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की मराठा समाज हा अचानकच मागास झालेला समाज मुळीच नाही आहे. त्याचा म्हणजे अभ्यास करताना एक काही थोडेसे मुद्दे इथे मी विश्लेषित करणार आहे की वेगवेगळ्या समित्या, त्यांचे अहवाल, त्यानंतर जे आहे सामाजिक स्थिती, त्यानंतर आर्थिक स्थिती असेल, शैक्षणिक स्थिती त्यांची कशी आहे, राजकीय नेतृत्व आणि ह्या मुद्द्याभोवती एकूण आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम येऊया आपण की समित्यांच्या जी काही स्थापना भारतामध्ये झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, त्यापैकी 1-2 समितींची आपण विचार इथे करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण बघतो की काकासाहेब कालेलकर कमिशन आलेलं होतं 1953 साली, ज्यामध्ये मराठा समाजाला जो आहे समावेश तिथे झालेला नव्हता. आरक्षणामध्ये त्यांना आरक्षण काही तिथे मिळालेलं नव्हतं, ओबीसीमध्ये त्यांचा काही समावेश हा झालेला नव्हता. पण त्याही काळी जागृत अशा नेतृत्व पंजाबराव देशमुख यांनी जे आहे विदर्भामध्ये जो काही कुणबी समाज आहे त्या कुणबी समाजाला ओबीसी म्हणजे ओबीसीमध्ये समाविष्ट करून त्यांना प्रमाणपत्र हे मिळवून दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या काळामध्ये विशिष्ट भागामध्ये हे मागासलेपण होतं, पण दुसऱ्याकडे मराठवाड्यामध्ये असेल हे मागासलेपण नव्हतं का, हे मागासलेपण तिथंही होतं. मात्र त्या संदर्भातलं एक नेतृत्व म्हणू आपण किंवा एक प्रखर अशी भूमिका घेणारी व्यक्ती म्हणून किंवा एखादी या भागातली अभ्यास करणारी अशी व्यक्ती की जिने असे मुद्दे समोर मांडायला हवे अशी पुढे आली नाही की काय, या अनुषंगाने पण चर्चा तिथे होणं गरजेचं आहे. आता अनेक जे काही आहे अहवाल समित्यांनी दिलेले होते, त्यापैकी आपण बघूया बापट जी काही समिती आहे त्या समितीचा अहवाल आणि मंडल कमिशनचा अहवाल. सर्वप्रथम बघूया आपण मंडल कमिशनचा अहवाल. आता मंडल कमिशन 1980 साली आलेलं होतं. मंडल कमिशनचा अहवाल 1990 साली जो आहे हा लागू झालेला आपल्याला दिसून येतो. मंडल कमिशनने मराठा समाजास मागास ठरवलेलं नव्हतं आणि ओबीसीचं आरक्षण त्यांना मिळालेलं नव्हतं. मात्र या काळामध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे जे आहे बऱ्याचशा लोकांना जे आहे मराठा समाजातल्या त्यांना आरक्षण ओबीसीचं मिळालेलं होतं, हे ते लक्षात ठेवा. आता प्रथम आपण बघूया की जी काही मंडल कमिशन आहे, बिंदेश्वरी प्रसाद मंडल कमिशन, या कमिशनने जो काही अभ्यास केला तो ब्रिटिशांच्या काळात झालेल्या 1931च्या जातनिहाय जनगणनेच्या आधारे अहवाल त्यांनी मांडलेला होता. त्या जनगणनेमध्ये ब्राह्मण, मध्यमवर्गीय हिंदू आणि त्यानंतर अस्पृश्य समाज अशी महसूल जे काय जमा करण्यासाठीची ही जनगणना ब्रिटिशांनी केलेली होती. असे 3 वर्ग त्यांनी पाडलेले होते आणि ब्रिटिशांनी मध्यमवर्गीय हिंदूंमध्ये मराठ्यांचा समावेश केलेला होता आणि तोच जो काही अहवाल होता म्हणजे ती जी काही जनगणना आहे त्या जनगणनेचा आधार घेऊन बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी आपला अहवाल सादर केलेला होता. म्हणजे सखोल असा अभ्यास तिथं झालेला नव्हता. आणि नंतर येणाऱ्या विविध कमिशननी काय केलेलं आहे की मागच्याच या कमिशनचा जो काही अहवाल आहे हा अहवाल पुढे रेटलेला पण दिसून येतो आपल्याला किंवा त्या अहवालाचा आधार पण घेतलेला दिसून येतो. आता 2008 साली बापट कमिशन आलं, न्यायमूर्ती बापट कमिशन आलं. बापट कमिशन मध्ये पण लक्षात घ्या की मराठा समाजाचा अभ्यास झालेला होता. प्रत्यक्ष डाटा गोळा करण्याचं काम जे आहे डॉक्टर अनुराधा भोईटे यांनी केलेलं होतं आणि इतर त्यांचे 3 सहकारी यांनी केलेलं होतं. जेव्हा बापट कमिशनने एकमुखाने हा निर्णय घेतलेला होता की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही, त्या बैठकीमध्ये
डॉक्टर अनुराधा भोईटे ह्या उपस्थित नव्हत्या आणि याशिवाय तो निर्णय जो आहे एकमताने खऱ्या अर्थाने झालेलाच नव्हता. म्हणजे मला हे सांगायचं आहे की तिथे कुठे ना कुठे एक वेगळं मत जे काही अनुराधा भोईटे यांनी नोंदवलेलं होतं की मराठा समाजाला जे आहे हे आर्थिक आणि शैक्षणिक असं एक वेगळं आरक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी हा समाज जो आहे हा याचं मागासलेपण जे आहे हे आलेलं होतं, अगोदरच आलेलं होतं, म्हणून त्यांनी तशा स्वरूपाचा जो अहवाल आहे तो मांडलेला म्हणजे मत मांडलेलं होतं. मात्र बापट कमिशनने तशा स्वरूपाचा जो काही अहवाल आहे त्या अहवालानुसार मराठ्यांना ओबीसीमध्ये प्रवर्गामध्ये समावेशित करून घेतलेलं नव्हतं. म्हणजे वेगळ्या अहवालामध्ये कुठं कुठेही चर्चा झालेली होती की या वर्गाला जे आहे आरक्षण किंवा कोणतं एक मागासलेपण त्यांचं होतं म्हणून त्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे किंवा त्या संदर्भामध्ये कोणत्याही अहवालाने मत मांडलं नाही आरक्षण मिळालं पाहिजेत असं मत मांडलेलं नाही. पण समुदायाकडनं मागणी येत होती हे आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा गायकवाड समिती आली, लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये 2016 साली जे आहे 57 मूक मोर्चे हे महाराष्ट्रभरामध्ये निघालेले होते आणि त्यातनं मग आरक्षणाची मागणी पुढं आलेली होती. गायकवाड समिती त्यानंतर सरकारने गठीत केलेली होती. गायकवाड समितीने 28 वेगवेगळ्या मुद्द्यांभोवती म्हणजे शेती असेल, राजकारण असेल, कर्ज असेल, असे वेगवेगळे 28 मुद्दे जे आहे त्या मुद्द्यांच्या आधारे जे आहे आपला अहवाल घोषित केलेला होता आणि 5000 पानांचा हा अहवाल होता. आणि त्यानंतर जे आहे मराठा समाजाला 16% आरक्षण हे महाराष्ट्र सरकारने दिलेलं होतं. मात्र पुढे आरक्षण टिकू शकलेलं नव्हतं. कोर्टामध्ये 2021 साली हे आरक्षण जे आहे हे रद्द ठरलेलं आपल्याला दिसतं आहे. म्हणजे हे आरक्षण कंटिन्यू झालेलं नाही. पण लक्षात ठेवा की हे जी काही गायकवाड समिती आहे या गायकवाड समितीने जे काही 48 मुद्द्यांभोवती अभ्यास केलेला आहे त्यामधले काही एक मुद्दे किंवा काय त्यांनी त्या अहवालामध्ये सांगितलेलं होतं त्यातले 2-3 मुद्दे आपण तिथे बघूया की मराठा 78.86% मराठा जे कुटुंबीय आहे हे शेतकरी आहे आणि शेतमजूर आहे. तर 50% मराठा कुटुंब ही मातीच्या घरामध्ये राहतात. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये की 10वी 12वी पास होण्याचं प्रमाण मराठा समाजामध्ये 43.79% असं इतकं होतं. तर 93% लक्षात घ्या 93% मराठा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख इतके होते असे एकूण या अहवालामध्ये मांडले गेलेलं होतं. आणि 71% मराठा समुदायाकडे जे आहे मराठा समाजाकडे जी काही जमीन आहे ही 2.5% असे लोक म्हणजे 71% असे लोक की त्यांच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही आहे. आणि म्हणून मराठा समुदायाला जे आहे हे आरक्षण मिळणं गरजेचं आहे असं गायकवाड समितीने म्हटलेलं होतं. त्यांनी एक निष्कर्ष असा नोंदवलेला होता त्यांच्या अहवालामध्ये की मागील काळात मराठा समाज ज्या परिस्थितीतून जातोय त्यातून त्यांनी आत्मसन्मान गमावलेला आहे. तो आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीयांमध्ये त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे असं एकूण या अहवालामध्ये नोंदवलेलं होतं गायकवाड समितीच्या अहवालामध्ये. मात्र हा अहवाल जो आहे या अहवालाआधारे 16% आरक्षणही मिळालेलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण तग धरू शकलेलं नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणते? सुप्रीम कोर्टाने जे आहे गायकवाड समितीच्या अहवालावर एक आक्षेप असा नोंदवलेला होता की अगोदरच्या आयोगाने मराठा समाजास मागास ठरवण्यास नकार दिलेला असताना गायकवाड समितीने ते त्यांचा जो काही निष्कर्ष आहे तो चुकीचा का ठरवला हा एक पॉईंट. त्यानंतर इंदिरा साहनी खटला की ज्या खटल्यामध्ये ज्या केसमध्ये काय 50%च्या वर आरक्षण जे आहे हे जाऊ नये असं म्हटलेलं होतं. यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण होतं. आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. कृपया सर्वांनी तो व्हिडिओही बघावा. याशिवाय नागरी सेवा जी आहे त्यामध्ये अ ब क ड या वर्गामध्ये जे आहे मराठा प्रतिनिधित्व जे आहे हे समाधानकारक आहे असंही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं होतं. आणि खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्यामध्ये 48% मराठा समाजाचे प्रतिनिधित्व जे आहे प्रतिनिधित्व एकूण 33.23% इतकं आहे. आयोगाने मात्र काय केलेलं आहे ते 11.86% इतकं दाखवलेलं आहे. म्हणजे खुल्या प्रवर्गातले 48 पैकी म्हणजे तेवढे पैकी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व हे 33
23% आहे. पण गायकवाड समितीने तो चुकीचा नोंदवलेला आहे असं सुप्रीम कोर्टचं एकूण म्हणणं आहे. याशिवाय IAS, IPS आणि IFS या सर्व्हिसेसमध्ये पण मराठा समाजाचं जे काही प्रतिनिधित्व आहे हे प्रतिनिधित्व चांगलं आहे असंही सुप्रीम कोर्टने एकूण नोंदवलेलं होतं. आता म्हणजे मला हे सांगायचं आहे की हा जो काही निर्णय आहे या निर्णयाउपरांत काय झालेलं होतं की आरक्षण जे आहे रद्दबातल ठरवलेलं होतं. पुढे केंद्र सरकारने इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठीचं जे काही 10% आरक्षण दिलेलं होतं त्या आरक्षणामध्ये जे आहे पुढे मराठ्यांचा समावेश हा करण्यात आलेला होता. मात्र तरीही मला हे सांगायचं आहे की आर्थिकदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे हे त्यातनं तर एक सिद्ध झालेलं होतं. शैक्षणिकदृष्ट्या पण त्यांची स्थिती इतकी चांगली नाही. या संदर्भामध्ये आपण एक मुद्द्यांभोवती जेव्हा चर्चा करतो तर पहिला जो मुद्दा आपण घेतो आहोत तो म्हणजे सामाजिक कारणं. आता सामाजिक कारणं कोणती आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की बालविवाहासारखी पद्धती असेल मराठा समाजामध्ये ही पद्धत आपल्याला दिसून येते. कोरोनाच्या काळामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये अशा स्वरूपाचे विवाह खेडोपाडी हे झालेले होते. त्यातून मुलींचं शिक्षण जे आहे हे थांबलेलंच होतं अर्थातच आणि आजही ते प्रमाण आपल्याला कमी दिसतं. याशिवाय जे आहे मुलगा जो आहे शिकलेला पाहिजे, चांगला नोकरीवाला पाहिजे, चांगल्या पगारावाला पाहिजेत आणि त्यातून मग असा जर मुलगा मिळाला तर हुंडा अधिक तिथे दिला जातो. जितका शिक्षण जास्त आहे जितका पगार जास्त आहे त्यातून हुंडा जास्त दिला जातो आणि तो हुंडा देण्यासाठी लक्षात घ्या की कर्ज काढणं, जमिनीवर कर्ज काढणं असेल किंवा घरावर कर्ज काढणं असेल ह्या गोष्टी ज्या आहे हे आपल्याला होताना दिसून येतो. लग्नामध्ये वारेमाप खर्च होतो. लक्षात घ्या मान सन्मान आहे त्याच्यावर खर्च होतो. म्हणजे बऱ्याचशा लग्नामध्ये 20-20, 25-25 मान जे आहे म्हणजे वधू पक्षाकडनं वर पक्षाला जे मान दिले जातात ते दिले जातात. त्याच्यामध्ये जे आहे साड्या असेल, ग्लास, तांब्या असेल ह्या गोष्टी, समई असेल ह्या गोष्टी आणि साडी ह्या गोष्टी त्यांना दिल्या जातात. आणि हा जो काही खर्च आहे आता हा फक्त मी एक उदाहरण स्वरूपात तुम्हाला हा खर्च सांगितलेला आहे. असे खूप सारे खर्च असतात. ते खर्च वधू पित्याला करावे लागतात आणि त्यासाठी जे आहे तो कर्ज काढून ह्या सर्व गोष्टी ज्या आहे म्हणजे पुरवत असतो आणि त्यातून लक्षात घ्या की मोठा एक खर्च झेपावा लागत असतो त्या कुटुंबाला. गावाकडे ही पद्धती आहे, खेडोपाडी ही पद्धती आहे आणि त्यातून काय झालेलं की एक मागास जी काही स्थिती आहे त्यांची ही यायला सुरुवात होते. कारण शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असताना हे सर्व एवढा मोठा पैसा जो आहे जमवणं खर्च जो होतो त्यातून त्या कुटुंबाची स्थिती अत्यंत वाईट होताना दिसून येते. बऱ्याचशा कुटुंबामध्ये म्हणजे खूप सारं प्रमाण नाही आहे हे लक्षात घ्या, पण व्यसनाधीनता आहे. कारण अनेक कारणं आहे. काही घरामध्ये ही असेल, काही घरामध्ये ती असेल, अशी अनेक जे आहे कारणं आपल्याला दिसून येते. व्यसनाधीनता पण आपल्याला दिसून येते. याशिवाय म्हणजे अनेक छोटी मोठी कारणं आहे. बाळंतपण जे आहे वधू म्हणजे मुलीच्या माहेरकडच्यांना करावं लागतं त्याच्यासाठी त्यात होणारा खर्च असेल तो खर्च त्या म्हणजे माहेरकडच्यांना पुन्हा सोसावा लागतो. ह्या सर्व गोष्टी ज्या आहे या समाजामध्ये मागासलेपणासाठी किंवा पारंपरिक रूढी प्रथा परंपरा पाळण्याच्या हा समाजाने पुढारले पण स्वीकारलेलं आपल्याला दिसून येत नाही. याशिवाय विधवा पुनर्विवाहासारख्या गोष्टी असेल म्हणजे नाविन्य ज्या काही गोष्टी असेल ह्या स्वीकारलेल्या विधवा पुनर्विवाह इथे दिसून येत नाही. याशिवाय पाय खेचू वृत्ती जी आहे हे आपल्याला या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. बदल लवकर स्वीकारले गेले पाहिजेत तर समाजामध्ये समाज हा काय होतो की आधुनिकीकरणाच्या दिशेनं असेल किंवा जमान्यानुसार चालण्याच्या स्थितीमध्ये असेल तो चांगला एक प्रगतिशील होत असतो. मात्र इथे असं झालेलं दिसून येत नाही. याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये कोर्ट कचऱ्यांचे भांडणं असेल, बांधावरून होणारे भांडणं असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही खर्च आहे आपल्याला. म्हणजे प्रत्येक गावामध्ये कुठे हे 2-4 प्रकरणं आपल्याला दिसून येतात. म्हणजे काही ठिकाणी हे प्रकरणं काही म्हणजे व्यसनाधीनताचे प्रश्न असेल किंवा काही ठिकाणी हे जमिनीचे भांडणं असेल अशा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कुठे हा समाज जो आहे एक गुरफटलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्यातून लक्षात घ्या की एक विकासाच्या दिशेने जी पावलं उचलायला हवी ती उचललेली आपल्याला दिसत नाही. ज्या कुटुंबाने उचललेली आहे लक्षात घ्या की सरसकट सर्वांना सर्व नियम लागू करू नका. ज्या कुटुंबाने या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत त्या कुटुंबाची स्थिती आजही ही उत्तम आहे. याशिवाय अत्यंत जाती अभिमान जो आहे
या समाजामध्ये दिसून येतो. साहित्यामध्ये असेल, चित्रपटांमध्ये असेल, ही भूमिका, अशी मराठ्यांची भूमिका बिंबवलेली दिसून येते. म्हणजे धाण्या वाहक आहे, छावा आहे, किंवा मग काय म्हणू की आपण काहीतरी एक असे शब्दाआधारे जे आहे की जातीचा अभिमान हा बिंबवण्याचा प्रयत्न हा होत असतो. तो असावा, लक्षात घ्या, असावा. मात्र काळानुरूप बदलण्याची जी प्रवृत्ती आहे तीही येणं नितांत आवश्यक आहे. ती मात्र लक्षात घ्या की आलेली दिसून येत नाही. याशिवाय मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण हे अत्यंत कमी दिसून येतं. आता जर तुम्ही बघितलं, मुली म्हणजे गावाकडे जर एखादी चक्कर जरी तुम्ही टाकली एखाद्या खेडेगावामध्ये, तर तुम्हाला खेड्यामधील बोटावर मोजण्या इतपत मुली आणि मुलं हे शिकलेले सापडेल. आणि उच्च शिक्षित तर आणखीनच नगण्य अशी स्थिती प्रत्येक गावामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून यातून जे आहे बाहेर येणं गरजेचं आहे, मात्र ते झालेलं नाही आहे. म्हणजे अचानकच झाले का ह्या गोष्टी, लक्षात घ्या. या इतिहासामध्ये पण जे आहे शिक्षणाचं प्रमाण तर या समाजाचं कमीच होतं. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये पण हे प्रमाण काय आहे, कमीच राहिलेलं आपल्याला दिसतंय. सुरुवातीला तर मुलींना शिकवूच नाही, किंवा त्या 7वीपर्यंत 4थीपर्यंत म्हणजे खूप मोठं शिक्षण असं समजल्या जायचं. आता तरी थोडंफार आपल्याला शहरी भागामध्ये थोडंसं शिक्षण देण्याचे प्रमाण मुलींना दिसून येतं. मात्र ग्रामीण भागामध्ये आणखीन या स्थितीपर्यंत समाज पोहोचलेला नाही. एखाद दुसरी असे तुरळक बोटावर मोजण्या इतपत ज्या मुली आहे आपल्याला सापडेल की ज्या उच्च शिक्षित ह्या झालेल्या आहे. पुढं पारंपरिक शिक्षणावर भर दिला जातो. आधुनिक व्यवसाय कौशल्य प्रधान असणारं शिक्षण जे आहे ते घ्यायला हवं, तेही आपल्याला घेतलेलं दिसत नाही. ही गोष्ट इथे निदर्शनाने लक्षात घेणं गरजेचं आपल्याला आहे. जागतिकीकरणामुळे अनेक तरुण मराठ्यांना कुठल्याही संधी न मिळाल्यामुळं काय झालेले आहे की त्यातूनही त्यांचं मागासलेपण हे टिकून राहिलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय मला हे सांगायचं आहे की शिक्षण घेतलेलं आहे पण नोकऱ्या मिळत नाही आहे, किंवा मग अत्यंत कमी पगारामध्ये काम करावं लागतं, तेव्हाही काय होत असतं की एक नैराश्याची वृत्ती ही येत असते. आणि जे काही खुल्या प्रवर्गामध्ये अशा स्वरूपाची एक वृत्ती जी आहे थोडीफार आपल्याला थोडीफार म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येते. आणि त्यातल्या त्यात अनेक संकटांनी ग्रस्त असणारा मराठा समाज यांच्यामध्ये मग ती अधिक येऊन आरक्षणाची जी मागणी आहे ही पुढं आली तर ती काही चुकीची आहे असं आपल्याला तिथे म्हणता येणार नाही. शिक्षण संस्था म्हणजे शिक्षण सम्राट असेल तर हे मराठा समाजच आहे अशी एक टीका ही होत असते. पण मला हे म्हणायचं आहे की किती शिक्षण सम्राटांनी मराठा समाजातील मुलांना जे आहे हे त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी दिलेली आहे, किंवा त्यांच्यासाठी कोटा निर्धारित करून ठेवलेला आहे, किंवा शिक्षणाच्या निदान संधी तरी उपलब्ध करून दिल्या आहेत का गरीब मुलांसाठी. तर हा खरंच प्रश्न विचारण्याजोगा आहे, किंवा त्याच्यावर एक अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की हे जे काही शिक्षण सम्राट आहे मराठा समाजातले बोटावर मोजण्या इतपत, तर त्यांनी आपल्या नातेवाईकांनाच काय केलेल्या नोकऱ्या दिलेल्या आहे, सर्वांना नोकऱ्या या दिलेल्या नाही. म्हणून शैक्षणिक जी काही जागृती आहे ती होणं नितांत गरजेची आहे. मात्र आणखी लक्षात घ्या की तशी एक जागृती ही इथे झालेली आपल्याला दिसत नाही. आता येऊया थोडंसं आर्थिक कारणांकडे. आर्थिक कारणं बघताना मराठा कुणबी जे समाज आहे यांचं मागासलेपण मुख्यतः म्हणजे जर बघितलं आपण तर आर्थिक कारणं त्याला कारणीभूत आहे. कारण या समाजाची जी काही अर्थव्यवस्था आहे म्हणजे बहुसंख्याक जो समाज आहे हा खेड्यापाड्यात ग्रामीण भागामध्ये राहणारा आहे, आणि त्यांची अर्थव्यवस्था ही कृषीवर निर्धारित आहे, कृषीवर आधारित आहे. आणि मग कृषीचे प्रश्न, कृषीची म्हणजे शेतीची संकट किंवा पेच प्रसंग हे अत्यंत वेगळे आहेत, आणि त्या अनुषंगाने पण त्यांचं जे काही आर्थिक मागासलेपण आहे ते आलेलं दिसून येतं. आता पहिलं बघूया आपण शेती. आता हा जो शेती आहे, शेती करणारा समुदाय, शेती करताना त्याचं जे काही कुटुंब आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं हे कुटुंब पूर्ण त्या शेतीमध्ये तिथे काम करत असतं. म्हणजे लक्षात घ्या की एखादा शेतकरी असेल तर तो फक्त एकटाच काम करून शेतामध्ये भागत नाही. त्याची पत्नी असते, आईवडील असेल, किंवा मग मुलं असेल, पुढची पिढी. कारण शेतीसाठी मनुष्यबळ लागतं, आणि त्यातून लक्षात घ्या की ते पूर्ण कुटुंब त्या कामासाठी काय होतं, एक प्रकारे गुंतल्या जात असतं, आणि त्यातून त्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असतं. म्हणजे तुम्ही जर आजही ग्रामीण भागामध्ये गेलात तर तुम्हाला असं सापडेल की शाळा बुडून कापूस वेचणीसाठीची कामं जी आहेत त्या शेतकरी कुटुंबातील मुलंही करतात, आणि त्या गावातले
जे आहे ते मुलंही आपल्याला करताना दिसत आहेत. आणि याशिवाय म्हणजे म्हातारे कोतारीसुद्धा ही कामं करताना दिसून येतात. शेतकरी बी पेरण्यापासून ते हातात माल येईपर्यंत, मोंढ्यापर्यंत जाऊन तो पैसा येईपर्यंत अनेक पैसे त्याला पे करावे लागत असतात. आणि जेव्हा हातात पडतो तेव्हा कुठेतरी कमी अधिक, जे थोडेसे अधिक किंवा थोडंसं कमी किंवा कमीत कमी जेवढे लावले तेवढे तरी मिळून तो त्याला समाधान मानावं लागत असतं. उभ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकऱ्याला हे वेगळे प्रश्न लक्षात घ्या की त्याच्या जीवनामध्ये हे सोसावे लागत असतात. आणि म्हणून इथं मला एक महत्त्वाचा पॉईंट नोंदवायचा आहे की मजूर वर्ग तरी शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये थोडेसे खुश आहे, कारण त्याने त्या दिवशी काम केलेलं असेल तर त्या कामाचा मोबदला काय आहे त्याला मिळालेला असतो. मात्र लक्षात घ्या की शेतकऱ्याला मात्र त्याची जमीन आहे म्हणून त्याचा मोबदला जो आहे हा त्याला कुठे घेता येतो, हाही मुद्दा इथे विचारात घेण्याजोगा आहे. शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे. शेतीचं तुकडीकरण झाल्यामुळे पण काय झालं की छोटे छोटे पट्टे तुकडे वाट्याला आलेले आहे. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे की अल्पभूधारकता असेल, भूमिहीनता असेल, हे प्रश्न जे आहे हे प्रश्नांना पण या वर्गाला सामोरं जावं लागतं. शेती विक्री करून बऱ्याचदा काय झालेलं आहे की हे जे लोक आहे हे कंपन्यांमध्ये काम करायला देखील सुरुवात झालेली आहे. अनेक प्रश्न आहे, दुष्काळी प्रश्न असेल, म्हणजे दुष्काळाचे प्रश्न असेल, यातून काय झालेलं आहे की या सर्व प्रश्नातून म्हणजे कधी ओला दुष्काळ पडतो, कधी कोरडा दुष्काळ पडतो. गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण बघतो की मराठवाड्याची सिच्युएशन कशी झालेली आहे, गारपीट झालेली आहे. अवकाळी पावसाने असलेले जे काही मालं आहे ते हाताशी येत नाही आहे. अगोदरच पाऊस कमी होता आणि आता पुन्हा यात हे संकट. आणि म्हणजे खरीप तर गेलीच गेली, रब्बी येईल की नाही ही याची काही शाश्वती नाही. आणि त्यातून मग हे पूर्ण वर्ष जेव्हा त्याचं वाया जातं तेव्हा मागचे 2-3 वर्ष त्याने केलेली कमाई असेल आणि पुढच्या वर्षी त्याला लावायचे असणारा पैसा असेल, संकट ही अगदी त्याचा पिच्छा जे आहे पुरवत असते, सोडत नसते. आणि त्यातून मग कंपन्याकडनं त्याला बँकांकडनं जे आहे त्याला कर्ज काढावं लागतं. आणि त्या कर्जाचा जो काही फेरा आहे सातत्याने त्याच्या भोवती हा गुरफटला जातो, आवळला जातो. आणि त्यातून ती व्यक्ती जी आहे ही बाहेर येत नाही. आणि मग बऱ्याचदा हे संकट जेव्हा वाढत जातं तेव्हा आत्महत्येसारखा जो मार्ग आहे हा मार्ग त्याला स्वीकारावा लागतो. अगदी यावर्षी सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये जे आहे 214 शेतकऱ्यांनी ही आत्महत्या केलेली होती. तर महाराष्ट्र टाईमच्या बातमीनुसार नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डने जाहीर केलेलं आहे की भारतात झालेल्या एकूण शेतकरी शेतमजूर आत्महत्येपैकी महाराष्ट्रामध्ये 34.7% जे आहे ह्या आत्महत्या झालेल्या आहे. मग ह्या आत्महत्या आताच होत आहेत का? नाही. तर लक्षात घ्या की म्हणजे 35-40 वर्षापूर्वीच जे आहे साहेबराव करपे यांनी महाराष्ट्रामध्ये पहिली शेतकरी आत्महत्या ही केलेली होती. म्हणजे आजचा हा प्रश्न नाही आहे, मला हे सांगायचं आहे की हे मागासले पण अचानक नाही आलेलं आहे, हे अगदी जुनंच हे आहे. फक्त काही ठराविक वर्ग हा पुढे होता आणि तो मूठभरच होता. बहुसंख्याक वर्गाकडे फार संपत्ती अशी काही नव्हती. दिव्य मराठीच्या एका बातमीनुसार 1995 ते 13 या काळामध्ये 60,750 शेतकऱ्यांनी जी आहे ती आत्महत्या केली होती. तर 2004 ते 2013 या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सरासरी 3685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती. तर 2014 पूर्वी 20 वर्ष, त्याच्या 14च्या पूर्वीचे 20 वर्ष 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती. तर APB च्या माझाच्या बातमीनुसार 2012 ते 2022 म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत फक्त औरंगाबाद विभागामध्ये 8,719 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती. तर लोकमतच्या बातमीनुसार 2021 मध्ये देशभरामध्ये 10,881 शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली आणि त्यातील 4,064 आत्महत्या एकट्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर ही स्थिती जी आहे ही अत्यंत बिकट आहे. मग आपल्याला इथं प्रश्न येतो की स्वामीनाथन एक आयोग येऊन गेलेला होता पहा, आणि त्यांनी जे आहे कृषी संकटावर 2007 साली आपला अहवाल दिलेला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना हमीभाव जो आहे हा मिळणं गरजेचं आहे. आणि हा हमीभाव
त्याला जेव्हा मिळेल, लक्षात ठेवा की तो असा असावा की एखाद्या नोकरदार वर्गाप्रमाणे त्याच्याजवळ पैसे राहिले पाहिजेत हमीभाव गेल्यानंतरही. पण असे कुठलाही निर्णय आतापर्यंत कुठल्याही सरकारने महाराष्ट्रातल्या मग कोणत्या का पक्षाचा असेना, कोणत्याही पक्षाने अशा स्वरूपाचा निर्णय हा घेतलेला नाही, हे मला इथे प्रकर्षाने सांगावंसं वाटतं. म्हणजे एकूणच शेती समूहाच्या प्रश्नाकडे राज्यकर्त्याने असेल, बाजार व्यवस्थेने असेल, राजकारण्यांनी असेल, धोरणकर्त्यांनी असेल, काय केलं की सातत्याने दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यातून हा जो काही सर्वात अधिक शेती समुदाय आहे, समाज आहे शेती करणारा, त्या समुदायाचे अक्षरशः 3-13 वाजलेले आहे. आणि म्हणून जे काही वातावरण अगदी आपल्याला तापलेलं दिसून येतं, हे अगदी अलीकडचं, ते कुठं ना कुठं त्याचा स्फोट होणार होता. नक्कीच ह्या गोष्टी आपण लक्षात घेणंही गरजेचं आहे. तर आज जर बघितलं तुम्ही, तर हा जो काही मराठा समाज आहे शेतीतनं बाहेर यायला लागलेला, कंपनीमध्ये काम करायला लागलेला आहे, कुठं कुठं बांधकाम क्षेत्रामध्ये असेल, झेरॉक्सच्या मशीनमध्ये असेल, हॉटेल्समध्ये असेल, आणि कामं तो करायला लागलेला आहे. आणि त्यातून मग इन्कम किती असतं हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे क्षेत्रामध्ये. आणि म्हणून त्यांचं जी काही बिकट स्थिती आहे ही टिकून आहे. आणि गावाकडे तर एक अभिमानाची गोष्ट अशी दिसून येते की वावर है तो पावर है. म्हणजे मराठा तरुणांकडे बऱ्याचशा मुलांची स्टेटस जेव्हा मी बघते व्हॉट्सॲपला, तेव्हा असं दिसतं की वावर है तो पावर है. पण लक्षात घ्या की ही पावर आहे नक्की, मात्र त्यातून आपल्याला नवीन जे काही एक सुधारणावादी धोरण स्वीकारायला हवं, तर ते मात्र तिथं स्वीकारले गेलेले नाही. म्हणून जर ते आजही स्वीकारले गेले नाही, तर उद्या मात्र अत्यंत कठीण परिस्थितीतनं हे समाजाला जावं लागणार आहे. म्हणजे आजच्यापेक्षा, आज तरी स्थिती ही चांगली आहे असं मी म्हणेल, पण त्यापेक्षा भयंकर स्थिती ही येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. म्हणजे मुठभर जे काही दांडगे आहे, श्रीमंत आहे, त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व स्थापित केलं आहे. मात्र या मुठभर जे काही कुणबी मराठा असेल, मराठा कुणबी असेल, तर यांना मात्र लक्षात घ्या की त्यांच्यासाठी अशा काही उपाययोजना ज्या काही करायला हव्या होत्या, आपला समाज पुढे येण्यासाठीचे प्रयत्न करायला हवे होते, तसे केलेले दिसून येत नाही. तुम्ही सिंधी समाज असेल, मारवाडी समाज असेल, एकमेकांना सहयोग करून आपल्या एखाद्या खचलेल्या व्यक्तीला पुढं आणण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र मराठा समाजामध्ये असे प्रयत्न हे कितपत झालेले आहे, खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आपल्याला दिसून येते. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला हे सांगायचं आहे की ते मराठा समाजाकडे जी काही जमीन आहे ती पण हळूहळू काय होत आहे, कमी होत चाललेली. अनेक प्रकल्पासाठी असेल, योजनांसाठी आहे, ही जमीन शासन जे आहे संपादित करत आहे, त्याचा मोबदला शासन देत आहे, लक्षात ठेवा. मात्र तो मोबदला चांगलाही असेल तरी तो मोबदलाही बऱ्याचशा कुटुंबांनी आपल्याकडचा मिळालेला टिकून त्यातून सुधारणा स्वीकारलेल्या नाही. तो पैसा तसाच गेला. त्याच्याऐवजी जर थोडंसं जमीन घेऊन किंवा काही एक नवीन व्यवसाय सुरू केलेला असता चांगला, तर कदाचित, म्हणजे मला हे सांगायचं की समाजाचे पण काय आहे की तिथे कारणं आहे. समाजाला अगदी पूर्ण निर्दोष असा नाही, समाजाच्या पण चुका आहे. सामाजिक तर आपण कारणं बघितलेलेच आहे की ह्या सर्व गोष्टी आपल्याला होताना दिसून येत आहेत. म्हणजे एक आपण जर समाज आणि आर्थिक स्थिती अशा दोन गोष्टींची एक सरमिसळ करून एक मुद्दा मला तिथं नव्या म्हणजे सांगायचा आहे, तो असा की अगदी अलीकडे बघतो आपण या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये छगन भुजबळ यांनी असं म्हटलेलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना की सासरच्या घरचे तुकडे मोडतोय म्हणून ती व्यक्ती. पण मला हे म्हणायचं आहे की जे आहे एखाद्या स्त्रीला असं म्हटलं जातं का? तिला म्हटलं जात नाही. म्हणजे इथं आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक जी काही स्थिती आहे याची एकूण आपण जर सरमिसळ केली तर आपल्याला एक नवीन पॉईंट सापडेल की पारंपरिक जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण समाजाची असेल, आर्थिक स्थिती असेल, त्या सर्व टिकून ठेवतो आहोत. म्हणजे आपण परिवर्तनवादी विचार तिथे स्वीकारायला कुठंतरी नकार देत आहोत. तर हे मुद्दे आर्थिक क्षेत्रातले, त्यानंतर राजकीय नेतृत्वाच्या संदर्भातले काही मुद्दे आपण बघणार आहोत की म्हणजे 14 पैकी 12 मुख्यमंत्री जे आहे हे मराठा समुदायाचे झालेले आतापर्यंत. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, यांचं प्रतिनिधित्व अधिक आहे. आणि मग यांना आरक्षण काय करायचं असे प्रश्न येतात. तर इथे लक्षात ठेवा की राजकीय नेतृत्वाने स्वतःच्याच जे आहे
स्वतःचंच भलं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही अगदी भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरचा पूर्ण काळ जर आपण बघितलं, महाराष्ट्राचं राजकारण डिटेल बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की जे नेतृत्व आलं आहे पुढं आणि नेतृत्वाभोवतीचा जो काही गोतावळा आहे थोडा, तर त्यांनी स्वतःची स्थिती जी आहे ती स्थिती सुधारून घेतली. मात्र आपल्या समाजातील प्रत्येक माणसाला मोठं करण्याचं धोरण मात्र कुठल्याही एका नेत्याने म्हणू आपण ते स्वीकारलेलं दिसत नाही. याशिवाय जर बघितलं आपण, नेते मोठे झाले, त्यांचे कुटुंब मोठे झाले, पोरं मोठे झाले, त्याच्यानंतर काय म्हणू आपण, त्यांचे नातवंड, त्यांच्या कौटुंबिक एक राजकीय पार्श्वभूमी जी आहे ही तयार होताना आपल्याला दिसून येते. त्यांचीच म्हणजे काही घराणेशाही जी आहे ही महाराष्ट्रामध्ये फोपवलेली दिसून येते. त्यामुळे बहुसंख्याक जे काही कार्यकर्ते म्हणून नेत्याभोवती फिरणारे तरुण वर्ग आहे त्यांना संधी भेटत नाही. त्यांचं कुटुंबही तिकडे बरबाद होत असते. राजकारण करता करता मुलंही शिकत नाही आणि नेता मात्र मोठा होऊन काय स्वतःचं जे काही अस्तित्व आहे तो निर्माण करत असतो. मुलांच्या पुढच्या पिढ्यांचे पण जे आहे व्यवस्था चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या तयार करून ठेवत असतो. मात्र कार्यकर्त्यांचं आयुष्य हे म्हणजे त्याच्या कुटुंबाचं आयुष्य हे काय झालं असतं, पूर्णतः बरबाद झालेलं असतं, कुठंतरी संपलेलं असतं. आणखी एका ठिकाणी एक टीका वाचली की पूर्वी मराठ्यांकडे पाटीलकी होती, देशमुखी होती आणि आता लोकशाही आली आणि म्हणून मराठा समाजाला आपण मागास झालेलो आहोत असं त्यांच्यामध्ये भास झालेला आहे. मला इथे हे सांगायचं, यापूर्वी एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे, कृपया तो बघावा. त्यामध्ये पाटील देशमुखी हे मुद्दे मी तिथे हाताळलेले आहे की पाटील हा गावात एकच होता. लक्षात घ्या, प्रत्येक गावासाठी एकच पाटील होता आणि जे आहे 5-10 गावं मिळून एक देशमुख हा असायचा. म्हणजे सर्वांकडेच पाटीलकी होती असं नाही, सर्वांकडेच देशमुखी होती असं नाही. आणि फक्त एक पाटील होता आणि त्याच्या भावकीने पाटीलकी जे म्हणजे पाटीलकी असल्यामुळे, ते पद असल्यामुळे काय बाकीच्या भावकीने पण ते नाव जे आहे हे पद लावलेलं होतं नावापुढे. आणि म्हणून सर्वच समाजाकडे सत्ता होती असं मुळीच नाही आहे. मात्र काय झालेलं आहे की तिथे तशी एक समज वाढलेली आपल्याला दिसून येते समाजामध्ये. पण इथे लक्षात घ्या की हे अगदी खोटं आहे किंवा हे अगदी नाकारण्यासारखं आहे की यांच्या पाटीलकी गेल्यामुळे, देशमुखी गेल्यामुळे हा समाजाला अशी भास होते. ॲक्च्युअल रिअल परिस्थिती अत्यंत काय म्हणू आपण एक भयंकरच आपल्याला तिथे सांगता येईल. मला आणखीन यामधला एक पॉईंट महत्त्वाचा जो सांगायचा आहे ते म्हणजे की आपल्याला नेत्याचा खूप अभिमान आहे आणि नेत्याच्या अभिमाना आहे, पण नेत्याला आपला अभिमान कधी वाटलाय का, तोही आपण थोडंसं चेक करणं गरजेचं आहे. आणखीन या समाजाच्या मागासलेपणामागे एक मला असं वाटतं आणखीन एक महत्त्वाचं कारण जे आहे या राजकीय पार्श्वभूमीवर किंवा राजकीय संदर्भामध्ये सांगता येईल. आणि ते म्हणजे जसं आपण बघतो की स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळ एक धगधगत होती आणि त्या चळवळीने संपूर्ण समाज परिवर्तनाची चळवळ असेल किंवा मग त्यातून पुन्हा शिक्षणाचं प्रमाण वाढावं यासाठीचे प्रयत्न असेल हे झालेले आपल्याला दिसून येते. आफ्टर इंडिपेंडन्स स्वातंत्र्यानंतर काय झाले पहा की आंबेडकरी चळवळ तशीच धगधगत राहून तिने मागासवर्गीयांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला, शिक्षणाचं प्रमाण वाढण्यावरती भर दिला सातत्याने. आणि आजही आपण बघतो की 21व्या शतकामध्ये ही चळवळ कुठेतरी म्हणजे आजही संपलेली नाही, तिचं काम हे काय सातत्याने चालू आहे. मात्र स्वातंत्र्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी मराठा समाजामध्ये अशी चळवळ आपल्याला दिसत नाही. बऱ्याचशा समाजामध्ये ही चळवळ दिसत नाही की आपण हे परिवर्तनवादी विचारप्रवाह स्वीकारावे, बदल स्वीकारावा, बदलाशिवाय लक्षात घ्या की प्रगती नाही आहे. तर हे विचार तिथे स्वीकारल्या गेले नाही आणि ते स्वीकारला जाणं गरजेचं होतं, मात्र ते स्वीकारले गेलेले नाही. एखादं नेतृत्व सामाजिक म्हणजे एखादा समाजसुधारक म्हणून आपण स्वातंत्र्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं नाही, मराठा समाजाचे प्रश्न घेऊन तो उभा राहिलेला नाही. आणि जे चालते ते चालू द्यावं आणि राजकारणी लोक जे आहे ते राजकारण करतायत ते करू द्यावं त्यांना आणि आपण त्यांच्या मागं उभं राहावं. आपल्या समाजाचा नेता आहे आणि मग आपल्या समाजाला कोणी बोलू शकत नाही अशी एक स्थिती निर्माण होऊ शकते. असं कुठंतरी एक जी भावना निर्माण झालेली होती लक्षात घ्या, त्यातून जे आहे या समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. नेते मात्र मोठे झाले, मुठभर नेते तेवढेच मोठे झाले, बहुसंख्याक काय आहे त्यांचं मात्र खच्चीकरण झालेले आहे अक्षरशः. म्हणजे त्यांना
दारू मटण अगदी त्याच्यावरच समाधान मानावं लागलं असं मी म्हणेल बऱ्याचशा लोकांना, आणि कुटुंब त्यांची बरबाद ही झालेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी अत्यंत विचार करण्याजोग्या आहे. म्हणजे हा समाज अक्षरशः राजकारणग्रस्त जो आहे हा झालेला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर या स्थितीतून त्यांना बाहेर येणं गरजेचं आहे, कारण नेत्यांनी त्यांचंच भलं केलेलं आहे. वेळोवेळी या नेत्यावर टीका होते, त्या नेत्यांवर टीका होते, यानं असं केलं त्याने तसं केलं. सत्ता आल्यानंतर कुणी निर्णय घेतले नाही हेही तिथे लक्षात ठेवा. कोणताही निर्णय घ्या तुम्ही म्हणजे या संदर्भामध्ये स्पेशल जर आपण ह्या मुद्द्याभोवती जेव्हा विचार करतो तेव्हा, म्हणून लक्षात घ्या की आपण थोडंसं या वर्गाने पण सावरायला हवं. त्यानंतर मला एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा नोंदवायचा आहे की डॉक्टर आहा साळुंके जे ज्येष्ठ विचारवंत आहे, त्यांनी किर्लोस्कर मॅगझिनमध्ये जे आहे एक मत नोंदवलेलं होतं की त्यामध्ये त्यांनी मराठा समाजातील अनेक वैगुण्यावरती पण बोट ठेवून त्यांनी असं एक सांगितलेलं होतं की मराठा जो समाज आहे या समाजाची सत्ता गेली हीच मराठा समाजासाठी काय सुवर्ण संधी आहे, असा तो लेख होता पहा त्या किर्लोस्कर मॅगझिनमध्ये आलेला. आणि त्यामध्ये त्यांनी मांडलेला मुद्दा मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की राजकारणी सत्ताकारणी असलेल्या आपल्या जातीचे हे राजकीय अभिजन जे आहे पर्यायाने आधुनिक सरंजामदार आहे, ज्यांनी आपण आपले प्रतिनिधित्व नेते ज्यांना आपण आपले प्रतिनिधी समजतो नेते समजतो ते राजकारणाच्या प्रतिष्ठित व प्रस्थापित झाल्यानंतर ते खरंच आपले राहिलेत का, हा प्रश्न जो आहे सर्वसामान्यांनी विचार करण्यासारखा प्रश्न आहे की याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. ते आपले राहिलेत का? आणि मग आपल्या बळावर जेव्हा हे सत्तेमध्ये येतात आणि हा मराठा समाज जो आहे मराठा जो काही राजकीय अभिजन आहे, लक्षात घ्या की मराठा समाजाने यांना पुढं केलेले अभिजन वर्गाला नेतृत्वाला, तर ते मात्र काय करतात तेव्हा त्यांच्या सत्ता आकांक्षेची प्रवृत्ती एवढी असते की त्यांना एका जातीचा नेतृत्वाचा शिक्का नको असतो, हो की नाही. आणि मग याची काळजी ते पुरेपूर आपल्या वेगवेगळ्या निर्णयातनं घेत असतात सातत्याने. आणि मग जे आहे त्यांना ते सत्तेसाठी स्वीकारणं पण अपरिहार्य गोष्ट आहे, कारण त्यांनी जर स्वीकारलं नाही तर मग त्यांचं जे काही सत्तास्थान आहे ते टिकून राहणार नाही, आणि म्हणून त्यांना ते स्वीकारणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच लक्षात घ्या की आपण जे आहे सत्तेतले पाठवलेले जे काही अभिजन आहे हे आपले कैवारी नाही आहे अशी एक स्थिती पण काय होते तयार होते, आणि ती तयार होताना आपल्याला वेळोवेळी दिसते. अत्यंत महत्त्वाचं हे जे मत आहे हे जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की हा समाज कुठंतरी राजकारणाद्वारे फसवल्या गेलेला आहे. बाजार व्यवस्थेद्वारे पण काय झालेलं की या समाजाची अवनती ही होत आलेली आहे. याला समाजाची कारणं पुन्हा सांगते मी, ती कारणं जी आहे कारणीभूत आहे तशी ती अनेक कारणं कारणीभूत आहे. म्हणजे एकाच कारणामुळे हा समाज मागासलेला झालेला आहे, अचानकच झालेला आहे असं म्हणायला काही कारण मुळीच नाही आहे. जर तुम्ही इतिहासाचे पण थोडेसे संदर्भ आपण जर चाळले तर आपल्याला सापडेल की इतिहासामध्ये पण काय व्हायचं की लढाया व्हायच्या, आक्रमणं व्हायची वेगवेगळी, आणि त्यातनं काय व्हायचं की लुटल्या जायचा हा सर्वसामान्य जो आहे शेतकरी वर्ग, हो की नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांची स्थिती अत्यंत चांगली होती, पण त्याच्यानंतरचा काळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतरचा जर काळ आपण बघितला या काळानंतरचा, तर यामध्ये आपल्याला काय दिसतंय की पुन्हा या शेतकऱ्यांची लूट व्हायला सुरुवात झालेली आहे, हो की नाही. आणि त्यातून त्यांची पुन्हा दुष्काळाची स्थिती असेल, त्या स्थितीतनं पण हा समाज सावरू शकलेला नाही. शिक्षणाच्या प्रवाहाकडे पटकन जे काही टर्न व्हायला हवं होते समाजाने अधिकाधिक, तो आजही झालेला नाही आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की अनेक कारणं आहे, इतिहासामधली कारणं आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये पण त्यांची स्थिती फार अशी उत्तम होती, चांगलीच होती अशीही नाही. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आपण काय बघतोय की सातत्याने जे आहे अनेक दुष्काळ असेल ते पडलेले होते. त्यानंतर सरकारनेही प्रयत्न केले आहे, पण जे नेटाने खूप असे प्रयत्न व्हायला हवे ते मात्र झालेले नाही. आणि त्यामुळे या समाज जो आहे
हा आक्रमक झालेला दिसून येतो आणि आरक्षणाची मागणी ही पुढं आलेली दिसून येते आणि त्यांचा रोष हा राजकीय नेतृत्वावर पण दिसून येतो की चुलीत गेले पक्ष, चुलीत गेले नेते आणि आरक्षण आता आम्हाला हवं आहे असे गावोगावी आपल्याला बॅनर लावलेले दिसून येतात, गावबंदी झालेली नेत्यांना दिसून येते. त्या मागचा रोष जो आहे समाजाचा हा पुढं आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून लक्षात घ्या की इतिहासाची खूप सारी पारणं जर आपण चाळत गेले तर या समाजाची स्थिती मुठभर लोकांची चांगली आहे, मुठभरच शिक्षण सम्राट आहे, मुठभर सत्ता सम्राट आहे आणि साखर सम्राटही तेच आहे. म्हणजे सत्ता त्यांच्याकडेच आहे, बँका त्यांच्याकडेच आहे, ते मुठभर लोकांकडेच आहे, सर्वांकडे नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला 25-30 माणसं पण सापडणार नाही की ज्यांचं सत्तेमध्ये प्रभुत्व आहे. ही मोजकी 2-4 बोटावर मोजणे इतकी लोक आपल्याला सापडेल आणि म्हणूनच यांचं मागासले पण अचानकच आलेलं आहे असे म्हणायला किंवा म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. तर इथून मला असं जे मुद्दे वाटले ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही आपल्या प्रतिक्रिया याव्यात यावरती. धन्यवाद मित्र हो. आणि चॅनलला जे आहे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.